नमस्कार मित्रांनो, त्यांना काय टीका करायची ते करू द्या असे वक्तव्य करणारे नेतृत्व आपल्याला पाहिजे का, याचा समाज बांधवांनी विचार केला पाहिजे। तुम्ही व्यक्ती द्वेषच करणार असाल तर माझ्याकडे याचे उत्तर नाही, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला। कोणतेही आंदोलन करताना मागण्याची भूमिका मांडणे गरजेची असते असे सांगून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती। मात्र काही नेत्यांकडून केवळ बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे। गॅजेट मधील नोंदी 1967 सालापासून आहे। दाखला मिळण्यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे। मात्र काही व्यक्तींनी प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना भान ठेवले नाही। सामाजिक सलोखा बिघडविण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसत असल्याचे विखे पाटील यांनी म्हणाले। एवढंच नाही तर आरक्षणाच्या बाबतीत याचिका न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाबाहेर काही लोक मुक्ताफळ उधळीत असतील तर त्याला आपण काय उत्तर देणार, अशा टीका झाल्यावर वेदना होतातच। आमचे देखील अनेकांशी तात्विक मतभेद आहे, मात्र अशा भाषा आम्ही कधी वापरल्या नाहीत। तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे याचे उत्तर नाही। त्यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याच्या नामकरणावरून कोणी काही वक्तव्य करीत असेल तर ते आम्हाला मान्य नाही। येथे येऊन कोणी जातीय सलोखा बिघडविणार असेल तर आम्ही निश्चित कारवाई करू। जिल्ह्याचे नाव का बदलते हे विचारण्याचा अधिकार आता त्यांना नाही, अशी स्पष्ट भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।